व्यवहारात, दैनंदिन जीवनात तुम्हाला कोन कुठे कुठे दिसतो? उघडलेलं पुस्तक, त्रिकोणी कापलेले सँडविचचे तुकडे, कापडाचा खण विशिष्ट पद्धतीने धरून त्यांचे कोन आणि एक एक रेषा दाखवून बोलतील. अच्छा, ओके. मुलांनो, हे आपलं उघडलेलं पुस्तक आहे. यात खाली उजवीकडे एक रेघ आणि मध्यभागी एक रेघ आहे. त्या दोन्ही रेघा एकमेकींना छेदतात आणि या दोन रेघांमुळे कोन तयार होतो. इथे BA आणि BC या दोन रेघा दिसतात. त्यांना कोनाच्या भुजा किंवा बाजू असं म्हणतात. कोनाच्या दोन्ही भुजांना एक बिंदू सामायिक आहे आणि त्या बिंदूला कोनाचा शिरोबिंदू असं म्हणतात. आकृतीमध्ये बिंदू B हा कोनाचा शिरोबिंदू आहे. कोणत्याही कोनाचं नाव वाचताना शिरोबिंदू नेहमी मध्ये लिहितात. उदाहरणार्थ इथे आपण कोन ABC असं वाचूया. कोन लिहिताना त्यासाठी आपण एक चिन्ह वापरतो, ते म्हणजे हे चिन्ह. त्यामुळे इथे आपण कोन ABC असं लिहू शकतो. मुलांनो, वरील आकृती आपण कोन CBA असं वाचू शकतो का? हो, आपण कोनाचं नाव असंही वाचू शकतो. इथे एक लक्षात घ्या की शिरोबिंदू हा नेहमी मध्ये घ्यायला हवा. आपण हा कोन CAB असा वाचू शकत नाही. तो नेहमीच कोन ABC किंवा कोन CBA असाच वाचला पाहिजे. मुलांनो, दैनंदिन जीवनात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कोन दिसतो आणि त्याबद्दल आपण आता अधिक जाणून घेऊया. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कोन तयार झालेले दिसतात. आपण खाली काही इंग्रजी मुळाक्षरे दाखवली आहेत, ती पाहूया. A, E, F, H, K, L, M, N, T, V, W, X, Y. आपल्याला झाडाचा बुंधा आणि त्याच्या फांद्या यामध्ये सुद्धा कोन झालेला दिसतो. तसंच भिंतींच्या कोपऱ्याच्या कडा, टेबलच्या कडा, आपल्या हाताचा कोपरा, खुर्चीचे हात आणि तिची बैठक, कपाटाच्या कडा या सगळ्यामध्येही कोन झालेला दिसतो. आता आपण कोनाचे काही प्रकार शिकूया. कोनांचे एकूण 3 प्रकार आहेत: काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. काटकोन, इथे आडव्या आणि उभ्या रेघेमध्ये कोन 90 अंशाचा असतो. लघुकोन, या कोनामध्ये दोन्ही रेषांमधील कोन हा 90 अंशांपेक्षा कमी असतो. विशाल कोन, या कोनामध्ये दोन्ही रेषांमधील कोन हा 90 अंशांपेक्षा जास्त असतो. तुमच्या हाताच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे कोन दाखवू शकता. तुम्ही कवायत करताना आपले दोन्ही हात जमिनीला समांतर असे धरता. त्यावेळी तुमचे हात आणि शरीर यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. आपला कोपरा 0 अंशापासून 180 अंशापर्यंत कसा फिरतो आणि कसे वेगवेगळे कोन तयार होतात हे पाहणं खूप गमतीचं आहे. करून बघा बरं. कोन मापन, आपण आपली उंची इंचात किंवा फुटात मोजतो. वजन ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो. तसंच लांबी मोजण्याकरता पट्टी वापरतो. खूप मोठी लांबी मोजायची असेल तर आपण टेप वापरतो. वजन मोजण्यासाठी आपण वजन काटा वापरतो. तसंच कोणताही कोन आपल्याला मोजता येतो बरं का. मग कोनामधला लहान मोठेपणा आपण कसा ठरवू शकतो? त्यासाठी म्हणजेच कोन मोजण्यासाठी जे साधन वापरतात त्याला कोन मापक असं म्हणतात. कोन मापकाची कडा ही अर्धवर्तुळाकृती असते. जर कोनाचं माप माहीत असेल तर कोन मापकाच्या मदतीने आपण कोन काढूही शकतो. तुमच्या कंपास पेटीमध्ये असलेलं कोन मापक तुम्ही पाहिलं आहेच. रेघ कशी मोजतात याबद्दल काही आठवतंय का? तुम्ही रेघेच्या सुरुवातीच्या बिंदूवर पट्टीची शून्याची खूण ठेवता. पट्टी त्या रेघेवर बरोबर ठेवून सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू हे तंतोतंत जुळवता. यामधलं एकूण अंतर म्हणजे त्याची लांबी तुम्ही मोजता. आता कोन या नवीन मित्राबाबत आपण आणखी जाणून घेऊया. कोन मापकाचं नीट निरीक्षण करा. याला एक खाली पायाभूत रेघ आहे आणि त्या रेघेला
तळरेघ किंवा संदर्भ रेघ असं म्हणतात. कोनमापकावर 0 ते 180 असे अंक डावीकडून उजवीकडे असतात. म्हणजेच कोनमापकावर 180 समान भाग असतात. पट्टीवर प्रत्येक रेघ 1 मिलीमीटर दर्शवते. त्याचप्रमाणे कोनमापकावरील प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश होय. 1 डिग्री हे 1 डिग्री किंवा 1 अंश असं लिहितात. डावीकडून कोनमापकाचं निरीक्षण करा. त्यातील प्रत्येक छोट्या रेघेच्या पुढे 10वी रेघ थोडीशी मोठी दाखवली आहे. म्हणजेच 0, 10, 20 ते 180 पर्यंत त्यावर ठळक खुणा केलेल्या आहेत. आता आपण उजवीकडून डावीकडे बघूया. इथेही आपल्याला 0 ते 180 अशा अंकांच्या खुणा केलेल्या दिसतात. कोनमापकाच्या मध्यभागी किंवा केंद्रस्थानी 90 आहे आणि ते सरळ रेघेने दाखवलंय. या अंकांवरून आपल्याला कोणताही कोन मोजायला मदत होते. कोनमापनावरून त्या कोनाला नाव देता येतं आणि त्याचा प्रकार ओळखता येतो. आता वरील प्रत्येक कोनावर कोनमापक ठेवून त्या कोनाचं माप मोजा. लक्षात ठेवा, नेहमी कोनमापकाचा केंद्रबिंदू आणि कोनाचा शिरोबिंदू तंतोतंत जुळतील असे एकमेकांवर ठेवा. कोनाचं माप नेहमी अंशात लिहितात आणि ते अंश या चिन्हाने दर्शवतात. आपण काय शिकलो? कोनाला 2 बाजू असतात. त्यांना कोनांच्या भुजा असं म्हणतात. 2 भुजा एका बिंदूत छेदतात. त्या सामायिक बिंदूला कोनाचा शिरोबिंदू असं म्हणतात. कोन मोजण्यासाठी जे साधन वापरतात त्याला कोनमापक असं म्हणतात. कोनमापकाच्या सहाय्याने आपण कोन काढूही शकतो. कोनमापकाच्या कडेचे समान 180 भाग केलेले असतात आणि तो प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश होय. स्वाध्याय: आकृती बघून कोनाचं नाव लिहा.